चला अंडर वॉटर या सिनेमात खोल समुद्रात काय दडलंय ते पाहूया. विचार करा, समुद्रात हजारो फूट खाली, जिथे सूर्यप्रकाशही पोचत नाही, तिथे काय असेल? हे आहे केपलर 22 स्टेशन. इंजिनियर नोरा आणि तिची टीम इथेच राहते, समुद्राच्या मैलभर खाली. तब्बल 11,000 मीटर खोल. इथला पाण्याचा दाब माणसाला एका सेकंदात संपवू शकतो. आणि अचानक एक मोठी दुर्घटना घडते. स्टेशन तुटायला लागतं. नोरा आणि काही जण कसेबसे वाचतात. त्यांना कॅप्टन मिळतात, पण एक मोठी अडचण आहे. बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. मग कॅप्टन एक धाडसी प्लॅन सांगतात. समुद्राच्या तळातून दुसऱ्या स्टेशनपर्यंत चालत जायचं. पण त्यांचं पहिलं पाऊलच जीव घेणं ठरतं. पाण्याच्या दाबामुळे रॉड्रिगोचं हेल्मेट फुटतं, तो जागीच संपतो. एका सिग्नलचा माग काढताना त्यांना एक भयंकर गोष्ट दिसते. अंधारात ते एकटे नाहीत. एमिलीच्या मते त्यांनी ड्रिलिंग करून कुठल्या तरी अज्ञात जीवाला झोपेतून उठवलाय. तितक्यात मुख्य स्टेशनमध्ये मोठा स्फोट होतो. त्यांची लिफ्ट वेगाने खाली कोसळते, पण ते वाचतात. आता उरलेत फक्त 5 जण आणि त्यांचा जीवघेणा प्रवास सुरू होतो. त्या मिट्ट काळोखात एका अरुंद जागेतून जाताना अंधारातून काहीतरी येतं आणि पॉलला ओढून घेऊन जातं. आता फक्त 4च जण वाचले आहेत. त्यांना कळतंय की कुणीतरी त्यांची शिकार करतंय. पुढे गेल्यावर त्यांना धक्काच बसतो. हजारो टनी ड्रिल मशीन कुणीतरी खेळण्यासारखं तोडलंय. आणि मग तो जीव खाल्ला करतो. तो कॅप्टन आणि नोराला वर खेचतो. तेव्हा कॅप्टन एक मोठा निर्णय घेतात. नोराचा जीव वाचवण्यासाठी कॅप्टन स्वतःच्या सूटमध्ये स्फोट घडवून स्वतःचा जीव देतात. आता फक्त तिघे उरलेत, नोरा, जखमी स्मिथ आणि एमिली. ते रोबाक स्टेशनपर्यंत पोहोचतात. पण एक शेवटची अडचण आहे. एस्केप पॉड्सपर्यंतचा रस्ता शेकडो झोपलेल्या राक्षसांच्या घरट्यातून जातो. आणि अचानक त्यातला एक जागा होतो. नोरा त्याला मारते, पण आवाजाने सगळेच जागे होतात. आणि मग समोर येतो तो महाकाय राक्षस, ज्याने हे सगळं घडवून आणलं होतं. तिथे फक्त 2च एस्केप पॉड्स चालू असतात. नोरा त्यात एमिली आणि स्मिथला बसवून त्यांना वाचवते. आता एकटी उरलेली नोरा स्टेशनच्या कोअरमध्ये स्फोट घडवते. तो राक्षस आणि बाकीचे जीव संपतात. नोराच्या त्यागामुळे 2 जीव वाचले. पण ही कथा एक धडा शिकवते. निसर्गाच्या हद्दीत जाऊ नये.